जय हिंद पालक व विद्यार्थी मित्र हो. आरटीई संदर्भातली एक महत्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. आरटीई संदर्भातली जी 1 किलोमीटरची अट होती, या अटला आता हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे. मग नेमकं हे प्रकरण काय, ही स्थगिती का दिली आणि नेमकं आरटीई प्रवेश संदर्भातली पुढची प्रोसेस काय असणार आहे, या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आरटीईच्या 1 किलोमीटरच्या अटीला हायकोर्टाची स्थगिती, सरकारला काय आदेश दिले. आता प्रश्न हा आहे, तर काय झालेलं आहे, राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने या वर्षी शिक्षण अधिकार म्हणजे आता आपल्याला माहिती की राईट टू एज्युकेशन हा कायद्यान्वये 25% जागा गरीब वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. आणि मग या संदर्भातली जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सुरू झाली होती फेब्रुवारी महिन्यापासून, आणि 10 मार्च म्हणजे आजचा दिवस हा शेवटचा दिवस असणार होता. पण झालं असं की या संदर्भात गेल्या 15-20 दिवसापासून एक वाद उद्भवला होता, आणि तो वाद होता की 1 किलोमीटर परिसरातील शाळा व पालकांना निवडता येणार होत्या. तसेच 1 किलोमीटर परिसरात 10 पेक्षा जास्त शाळा असतील तरीही फक्त 10 शाळा अर्ज भरताना निवडता येणार होत्या. आणि या दोघीही अटींना हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं, शाळा निवडता येत होत्या. पण यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होतं, आणि त्यामुळे विविध व्यक्तींनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या. आणि या याचिकांची सुनवाई करतानाच नागपूर खंडपीठाने एक महत्वाचा निर्णय दिलाय, आणि त्याने या दोन्ही प्रोसेसला म्हणजे जी 1 किलोमीटरची अट होती ती आणि 10 शाळा निवडायची जी अट होती, या दोन्ही शाळांना आता काय दिलेली आहे, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिलेली आहे. या संदर्भातला सविस्तर आदेश येणारच आहे. तसंच सोबतच खंडपीठाने हाही आदेश दिला आहे की लवकरात लवकर तुम्ही वेबसाईट मध्ये म्हणजे 3 दिवस दिलेले आहेत शासनाला, 3 दिवसात तुम्ही आदेश काढून वेबसाईट मध्ये बदल करा आणि पुन्हा प्रक्रिया राबवण्याचे आदेश त्यांनी दिलेले. जर सरकारने आरटीई प्रवेश सुरू होण्यापूर्वीचे नवीन नियम आणले होते, पण राज्यात अनेक दुर्गम ठिकाणी या संदर्भातले वाद उद्भवलेले होते, आणि हायकोर्टाने हेही पण म्हटलेलं आहे की जर तुम्ही या नियमांमध्ये बदल केले नाहीत तर मग आम्ही जी पूर्वीची प्रक्रिया होती आणि त्यानुसार जे काही पालक असतील, ज्यांनी फॉर्म भरलेले असतील ज्या विद्यार्थ्यांचे, त्यांना आम्ही सरळ सरळ प्रवेश देऊन टाकू. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पालक मित्रांनो, आतापर्यंत आरटीई संदर्भातले 1,97,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. 10 मार्च पर्यंत ची ही संख्या मी तुम्हाला सांगतो आहे. आणि महत्वाचं म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 लाख अर्ज दरवर्षी येतात. त्या मागील प्रक्रियेपेक्षा कमी अर्ज यावेळेस आलेले आहेत, कारण ही जी 1 किलोमीटरची अट आहे ही बरेच पालकांना त्रासदायक ठरते. आणि यामध्ये आता फायनली हायकोर्टाने हस्तक्षेप केल्यामुळे आरटीए प्रवेश प्रक्रिया आता सुलभ होणार आहे, आणि लवकरच येत्या 1-2 दिवसातच आपल्याला पुन्हा मुदत वाढून भेटण्याची दाट शक्यता आहे, किंवा तसं हायकोर्टाने आदेशच दिलेले आहेत. त्यामुळे मुदत वाढणार आहे, तुम्हाला परत फॉर्म भरता येणार आहे, आणि शाळा निवडताना नेमकी आता शासन काय आदेश काढतं हे बघणं गरजेचं असणार आहे. नेमकं ते किती किलोमीटर रेडियस किंवा किती शाळां ऑप्शन देण्याचं आपल्याला ऑप्शन ओपन करून देतात, हे आता आपल्याला येत्या 1-2 दिवसात कळेलच. आणि ती अपडेट सुद्धा आपण नेहमीप्रमाणे घेऊन येणार आहोत. अशाच अपडेटसाठी तुम्ही नोबेल अकॅडमीच्या YouTube चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.